हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे. तुम्ही सर्वांनी तुमचे रँक्स चेक केलेच असतील. आता काही जणांना लॉग इनमध्ये प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे तुम्ही तुमचे सगळे रँक्स बघू शकत नाही आहात. पण मी माझ्या कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्टची PDF शेअर केली होती, त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव सर्च करून तुमचा जो स्टेट मेरिट नंबर आहे तो तुम्ही चेक करा. आता आपल्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये बऱ्याच जणांना हा डाऊट आहे की मी एखाद्या कॅटेगरीमधून आहे, तर माझा कॅटेगरी रँक खूप कमी आलेला आहे. सो मग मला ॲडमिशन घेताना कॅटेगरी रँकच युजफुल असणार आहे का? तर नाही. तुम्हाला ॲडमिशन घेताना जरीही तुम्ही कॅटेगरीमधून असाल तरीही फक्त स्टेट मेरिट नंबरच उपयोगी पडतो. तुम्हाला बाकीचे रँक्स फक्त तिथे तुम्हाला माहीत असण्यासाठी दिलेले आहेत. त्याचा उपयोग ॲडमिशन प्रोसेसमध्ये होत नाही. सो जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला स्टेट मेरिट नंबर आहे. आणि यावर्षी जवळजवळ 36,000 मुलं स्टुडंटची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे रँक्समध्ये सुद्धा थोडाफार बदल झालेला आहे. आणि आता जर तुम्ही काल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केली असेल तर तुम्ही सगळं चेक केलंच असेल की तुमचे मार्क्स बरोबर आहेत का. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे की तुमचे जर मार्क्स चुकले तर तुमचा रँकमध्ये सुद्धा फरक होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आता जे काल मेरिट लिस्ट आली आहे त्यामध्ये तुमचे सगळे मार्क्स नीट आहेत का चेक करा. तुम्ही जे तुम्ही मार्क्स एंटर केले होते तेच तिथे आहेत का. आणि जर काही चुका असतील, तुमच्या स्पेलिंगमध्ये काही चुका असतील तर 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट म्हणजे आजपासून 6 ऑगस्टपर्यंत ग्रीव्हन्स पिरियड चालू आहे. त्यामध्ये तुम्ही एडिट्स करू शकता. आता एडिट्स केलं तर काही काहींना असं आहे की त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. काही काहींचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा इवन ओपन टू कॅटेगरी काही काही जण शिफ्ट होत आहेत. सो त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर तेव्हा जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनिटी सेंटरमध्ये जाऊन तुमचं व्हेरिफिकेशन आधी केलं असेल तर तुम्हाला आत्तासुद्धा तिथे जाऊनच हे सगळे एडिट्स करावे लागतील. तिथे जाताना तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जे तुमचे झेरॉक्स आहेत ते तुम्हाला घेऊन जायला लागतील. आणि जे काही व्हेरिफिकेशन आहे जे आपण परत एकदा करणार आहोत ते सुद्धा तिथे जाऊनच करायचं असेल. ई स्क्रुटिनिटी ज्यांनी केलं आहे त्यांना सुद्धा ऑनलाईन प्रोसेस करायची, कारण की त्यांनी आधीसुद्धा ऑनलाईन सिलेक्ट केलं होतं. सो त्यांचं आत्ता व्हेरिफिकेशन सुद्धा ऑनलाईनच होणार आहे. तर आता काही काही जणांना असा प्रॉब्लेम झाला की त्यांना PCBचे मार्क्स सुद्धा दिसत होते, म्हणजे PCBचा मेरिट नंबर सुद्धा दिसत होता. इवन तुम्ही फक्त PCMची एक्झाम दिली तरी सुद्धा PCBचा सुद्धा दिसत होता. तर हे एक तुम्ही इग्नोर करा PCBच्या मेरिट नंबर्सला, कारण की हे बाकीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी आहे. जर तुम्ही फक्त PCM दिली असेल आणि तुम्हाला फक्त इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्यासाठी PCBचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे जरी तुम्हाला तिथे रँक्स दिसत असतील तरी ते तुम्ही इग्नोर करा. आणि असं नाही की तुमच्या एकट्याच्याच मेरिट लिस्टमध्ये हा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांच्या मेरिट लिस्टमध्ये हाच प्रॉब्लेम आहे की PCBचे रँक्स दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. आता तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काय फरक असणार आहे तर जास्त काही फरक नसणार आहे. असं नाही की तुमचं डायरेक्ट 5-10 हजारांनी मेरिट नंबर पुढे होईल मागे होईल असं काही नाही आहे. थोडेफार रँक्समध्ये बदल पडतील, कारण की काही काहींचे मार्क्स वगैरे चुकलेले असतात, त्यामुळे मेरिट नंबर डिफर होऊ शकतो. त्यामुळे आता तुम्ही जर का तुमच्या काही चुका झाल्या असतील तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये इम्प्रूव्ह करा, ते सगळे एडिट करा. आणि नसतील झाली तर आता काळजी करायचं काहीही कारण नाही आहे. तुम्ही आता रिलॅक्स राहा. आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट. तुमची कॉलेज लिस्ट आता तयार असली पाहिजे. मी ह्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. कॉलेज लिस्ट बनवताना कोणकोणत्या क्रायटेरिया फॉलो करायचे हे सगळं मी त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉलेज लिस्ट सोबत आता तयार असलं पाहिजे. आणि 8 तारखेला आपली फायनल मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे. त्यानंतर जी सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे आपली कॅपराऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे. आणि त्यावेळी आपली कॉलेज लिस्ट खूप मॅटर करते. तर त्यामुळे आय होप तुम्ही सगळे तुमच्या कॉलेज लिस्ट सोबत तयार असाल. नसाल तर माझा व्हिडिओ आधी बघा आणि त्या क्रायटेरियानुसार सगळं तुमची जी लिस्ट आहे ती तयार करा. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.